सुप्रभात सज्जन श्रोते चिंतक वाचक पाठक हो. आपण विवेक चुडामणी तथाख्य म्हणजे तथा व्याख्य, आपण विवेक चुडामणी तथा व्याख्य म्हणजे नारायणने व्याख्यात केलेले हौसध्वनी हा ग्रंथ पाहत आहोत. कालपर्यंत उपदेश क्रिया प्रकरण 7 हे निरूपण पूर्ण झाले आहे. त्या निरूपणाचा चिंतन धागा पकडत आता पुढे जाऊया. प्रकरण 7 च्या अखेरीस म्हटलेले आहे की आपण केवळ आत्मा किंवा अविनाशी चैतन्य आहोत. हे ज्याने नीट जाणले तो आपल्या शरीर मन या गोष्टीचा कधी विचारच करत नाही. एकदा सत्य जाणल्यानंतर असत्य देहाचा विचार न करणं म्हणजे ज्ञान जाणल्यानंतर अज्ञानाचे चिंतन न करणं यालाच म्हणते विवेकबोधाग्नीने जन्म मृत्यू संसार चक्राचे मुळासकट कार्य नष्ट होणे. आता 537 प्रकरण 8 प्रश्न निरूपण. शिष्य शंकराचार्यांना काही प्रश्न विचारत आहे. ते प्रश्न आणि त्याचा अर्थ आपण पाहत आहोत. 537 श्लोक 47 कृपया श्रूयतां स्वामिन् प्रश्नोऽयं क्रियते मया तदुत्तरमहं श्रुत्वा कृतार्थस्यां भवन्मुखात्. प्रभो मम प्रश्न ऐकून उत्तर त्याचे तव श्रीमुखी येई श्रवण करुणी त्याते धन्य कृतार्थ सत्वर मी होई. किंवा दुसऱ्या तऱ्हेने अनुवाद आहे. प्रभो मम प्रश्न ऐकून उत्तर त्याचे तव श्रीमुखी येता श्रवण करुणी त्याते प्राप्त होई मदसी कृतार्थता. हे प्रभो गुरु, माझा प्रश्न ऐकून त्याचे उत्तर तुमच्या श्रीमुखातून यावे की ज्या योगे त्या उत्तराच्या श्रवणाने माझे जीवन त्वरित कृतार्थ धन्य होईल. 48 कोणाम बंध कथमेशागतः कथम प्रतिष्ठास्य कथम विमोक्षः को सावनात्मा परमः कात्मा तयोर्विवेके कथमेतदुच्चताम्. बंध काय कसा येई स्थिती त्याची कोणती असे मोक्ष प्राप्ती कशी त्यातून अनात्मा परमात्मा काय तो असे. प्रभो कृपा करी मजवरी वदे भेद यात कोणता असे. मराठी गद्य विस्तार. शिष्य गुरुला विचारतो, हे प्रभो बंध म्हणजे काय, या बंधाची नेमकी अवस्था कशी असते, मानव या बंधात दास्यात कसा अडकतो, या बंधनातून सुटका कशी शक्य होईल, अनात्मा आणि परमात्मा म्हणजे काय, तो त्यातील भेद कसा समजून घ्यावा, या साऱ्यातील विवेक ज्ञान मला कृपया आपण द्यावे. प्रकरण 9 शिष्य प्रशस्ती. आता शिष्याने विचारलेले हे ज्ञानपूर्ण प्रश्न ऐकून आद्य शंकराचार्य आता इथे ध्यानात घ्या. ही गोष्ट अशी आहे, शंकराचार्यांचे गुरु श्री गोविंदपाद यांनी शंकराचार्यांना दिलेलं हे ज्ञान आहे. तेव्हा असं समजायचं की गुरु आणि शिष्य यांचा हा संवाद असल्यामुळे आता आपण गुरु इथे कोण आहेत, शंकराचार्य. तर शंकराचार्य त्यांच्या अशा एका शिष्याला जो ज्ञानपूर्ण प्रश्न विचारतो, जसे शंकराचार्य ज्ञानी शिष्याने त्यांच्या गुरुला प्रश्न विचारले तसेच इथे शंकराचार्यांना त्यांचा ज्ञानी शिष्य प्रश्न उत्तम विचारतोय. म्हणून शंकराचार्य आपल्या शिष्याचंही कौतुक करतात. म्हणजे जसा गुरुचा आदर शिष्य करतो तसा शिष्याची जर चिकित्सा ज्ञानपूर्ण असेल तर शिष्याचंही कौतुक गुरु करतो, हे ते लक्षात घेतलं पाहिजे. गुरुप्रती शिष्याचा आदर आणि शिष्याप्रती गुरुचं कौतुक याने गुरु शिष्य संबंध खऱ्या अर्थाने दृढ आणि स्नेहपूर्ण घट्ट होतात. अशा अर्थाने आता येथे शंकराचार्य शिष्य प्रशस्ती करीत आहेत. 49 धन्योसी कृतकृत्योसी पावितं ते कुलं त्वया यद विद्या बंधन मुक्त्या गम्ये भवितुमिच्छसी. धन्य कृतकृत्य अससी तव कुला पुनीत तू करिसी. धन्य कृतकृत्य अससी तव कुला पुनीत तू करिसी. अविद्या बंधन टाकून ब्रह्मभाव आस तू धरिसी. गुरु शिष्याला तू धन्य आहेस, कृतकृत्य झाला आहेस आणि तुझ्या जीवनाचे सार्थक साधून तू तुझ्या पवित्र कुळाला पवित्र केले आहेस, उद्धरले आहेस
असे म्हणून त्याची स्तुती करीत आहे. सत्यासत्य विवेकाद्वारे अविद्या जाणून ज्योतीमधून बाहेर पडू इच्छितो आणि ब्रह्मरूप होण्याची इच्छा किंवा आशा व्यक्त करतो आणि तदर्थी तशा अर्थाने गुरुला प्रश्न विचारून ज्ञान प्राप्ती करू इच्छितो त्याचे यथार्थ कौतुक गुरु या शिस्त प्रशस्ती प्रकरणात करीत आहे. पुढचं प्रकरण आहे 10 स्वप्रयत्नाचे महत्व. श्लोक 50. ऋणमोचन कर्तार पितुस्संती सुखादयः बंधमोचन कर्ता तू स्वस्मादन्यो न कश्चन पित्याचे ऋण फेडी ऐसा पुत्र जगियासे सुये भो सागर तरण्या सो वाचूनी कोणी तो नसे. या जगात पितृऋण फेडणारा पुत्र लाभण्याची शक्यता असू शकते, मात्र या ज्ञानमूलक संसारातून स्वतःला बाहेर यायचं असेल तर स्वखेरीज अन्य कोणी काही करू शकत नाही. येथे श्रीमद सद्गुरु शंकराचार्य असे प्रतिपादन करीत आहे की अज्ञानाचा नाश, मिथ्या किंवा भ्रम ओळखून त्यातून बाहेर येणे हे कार्य ज्याचे त्यालाच करावे लागते. ज्याचे बंधन त्याचीच मुक्ती. कोणीही मी तू किंवा तुम्हाला मुक्त करू शकत नाही. कोणीही मी तू किंवा तुम्हाला मुक्त करू शकत नाही. कोणताही मी कोणताही तू त्याला तुम्हाला इतरांना मुक्त करू शकत नाही. ज्याचे त्याने बंधन जाणून अज्ञान जाणून त्यामधून बाहेर यायचे आहे. येथे स्वप्रयत्नांना प्राधान्य आहे. आता सुरुवातीला म्हटलंय पितृऋण पुत्र फेडू शकतो, पण ते पितृऋण म्हणजे भौतिक स्वरूपाचं आणि अज्ञानातून बाहेर पडणे, संसार चक्रातून बाहेर पडणे हे ज्याला करायचे आहे ते त्याला जर संसार चक्रातून बाहेर पडायचं असेल तर त्याला इतर कोणी मदत करू शकत नाही, मुलाला इतर कोणी मदत करू शकत नाही. आपणाला जर अज्ञानातून बाहेर पडायचं असेल तर ज्याचे त्याने अज्ञान समजून अज्ञानातून बाहेर ज्ञानामध्ये यावे लागते. त्याचा अर्थ असा आहे की मोक्षाच्या प्रांगणात ज्याचा प्रवास ज्याला त्याला करावा लागतो. येथे भले गुरु असो तो शिष्याला ज्ञान सांगेल, पण ज्ञानाचा अवलंब शिष्यानेच करायचा आहे. भले पिता असो तो मुलाला ज्ञान देईल, पण प्रत्यक्ष अवलंब मुलाने केल्याखेरीज त्याला मोक्ष नाही. तसंच बापाचं आहे, तसंच आजोबांचं आहे आणि तसंच प्रत्येकाचं आहे. ज्ञानातून बाहेर कसं पडावं हे जरी दुसऱ्यानं सांगितलं तरी ज्ञानातून बाहेर पडणं, अज्ञानातून बाहेर पडणं आणि मोक्ष मिळवणं हे ज्याचं त्याला स्वप्रयत्नाने करावं लागतं. अशा अर्थी स्वप्रयत्नाचे महत्व मोक्ष सिद्धीमध्ये शंकराचार्य सांगत आहेत. पुढे ऐका 51. मस्तकन्यस्त भारादेर दुःखम मन्नेर निवार्यते क्षुधाधिकृत दुःखम तू विनाश्वेन न केनचित श्री भारसे ज्याच्या अन्य कोणी दूर त्या करी क्षुधा तुषादि निवारणी सुवाचुनी अन्य काय त्या करी. ज्याच्या डोईवर ओझे आहे त्याचा भार किंवा दुःख इतर कोणी कमी करू शकेल, मात्र ज्याला भूक तहान लागली आहे त्यानेच त्यांचे शमन करायचे असते. म्हणजे असे की या जगात काही सुखवा दुःखे अशी असतात की ती ज्याची त्याने सहन करण्यातून अन्य पर्याय नसतो. इतर काही याबाबत फारशी मदत करू शकत नाहीत. अज्ञानाचे संसार सागरातून बाहेर येण्याचे असेच आहे. ज्याला बंधन तोडायचं आहे, मोक्ष साधायचा आहे त्यानेच प्रयत्न करणे आवश्यक आहे, अत्यावश्यक आहे. म्हणजे माझ्या डोक्यावर जो ओझं असेल तर ते ओझं दुसरा कोणी घेऊ शकेल, पण मला तहान लागली, मला भूक लागली तर दुसऱ्याने पाणी पिऊन दुसऱ्याने अन्न खाऊन माझी तहान भूक भागणार नाही. मला जर बंधातून बाहेर पडायचं असेल, मला जर मोक्ष हवा असेल तर माझ्या गुरुला मोक्ष मिळाला म्हणून ऐतेपणी मला मोक्ष मिळू शकणार नाही. काही गोष्टी अशा आहेत की ज्याच्या त्याने त्या केल्या खेरीज त्याला त्या सिद्ध होत नाही. त्यातीलच मोक्ष ही गोष्ट अशी आहे की ज्याने त्याने स्वप्रयत्ने मोक्ष मार्गाने चालायचं आहे आणि मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आहे. श्लोक 52. पथ्यमौषध सेवाच क्रियते येन रोगिणा आरोग्य सिद्धिर्दृष्टास्य नान्यानुष्ठित कर्मणा. पथ्य औषध सेवी जरी रोगी रोगमुक्त होत असे, प्रयत्न कर्म अन्य करी जरी रोगी निरोगी न होत असे. रोग्याने औषध घेतले, पथ्य पाणी पाळले तर तो रोगमुक्त होऊ शकतो. रोग्याशिवाय त्याच्या नातेवाईकांनी किंवा अन्य कोणी इतर काही प्रयत्न केले, इतरांनी औषध घेतली तरी रोगी मुक्त होत नाही. पण ज्याला रोग झाला त्यानेच औषध घेतलं पाहिजे, त्यानेच पथ्य पाणी पाळलं पाहिजे, तरच तो रोगमुक्त होईल.
रोग्याशिवाय अन्य कोणी काही प्रयत्न वा कर्मे करून रोगी निरोगी होऊ शकत नाही किंवा रोगी निरोगी कसा होईल. पुन्हा पुन्हा आचार्य मोक्षासाठी ज्याचे त्याने प्रयत्न केले पाहिजे हे सांगताना असे दाखले देत आहेत, दृष्टांत देत आहेत की ज्यामध्ये स्वतः केल्याशिवाय मुक्ती मिळत नाही. रोगाने स्वतः औषध घेतल्याशिवाय तो रोगमुक्त होत नाही. तसंच स्वतः मोक्ष मार्ग इच्छिणाऱ्याने त्या मार्गावरून चालल्याशिवाय, अज्ञानातून ज्ञान मार्गाने चालल्याशिवाय त्याला मोक्ष प्राप्त होणार नाही. हे पुन्हा पुन्हा ते बजावून सांगत आहेत. पुढे 53 वस्तुस्वरूपं स्फुटबोध चक्षुषा तेनैव वेद्यं ननु पंडितेन चंद्रस्वरूपं निजचक्षुषैव ज्ञातव्यमन्यैर्वगम्यते किं वस्तुस्वरूप ज्ञान दृष्टेन विवेकी जाणितो असे चंद्रलावण्य स्वये पाही दोन्ही अन्यास्थान ते नसे. या ब्रह्माचे दर्शन विवेकी माणसाला त्याच्या स्वतःच्या विवेक किंवा ज्ञानदृष्टीने घेता येते. चंद्राची शोभाही ज्याला पाहायची असते त्याला स्वतःच्या डोळ्यांनी पाहावी लागते. अशा तऱ्हेने ब्रह्माचं दर्शन जो विवेकी माणूस घेतो त्याला स्वतःच्या विवेक दृष्टीने ते घ्यावं लागतं. तशी चंद्राची शोभा पाहणाऱ्याला ज्याला पाहायची आहे त्यालाही आपल्या डोळ्यानेच ती पाहावी लागते. म्हणजे विवेकपूर्ण ज्ञान दृष्टीने आत्मदर्शन आणि स्वदृष्टीने चंद्र शोभा याची त्यालाच दिसू शकते. येथे या दोन्ही प्रसंगात स्वतेच स्थान महत्वाचे आहे, स्वप्रयत्नच महत्वाचे आहेत. अन्य कुणाला येथे स्थानच नाही किंवा वावच नाही. 54 अविद्या काम कर्मादि पाशबंधम विमोचितुम तस्शक्नुयाद्विनात्मानं कल्पकोटीशतैरपि अविद्या काम कर्मादि मायाजाल बंधनी लोकसे कोटी कल्पांती मुक्तीच्या नसे तोद्धार जरी ना करी तसे. सत्यासत्य विवेक नसणे, कामना आणि कर्मे एक मायाजाल असून, मायाजाल म्हणजे प्रत्यक्ष नसलेले परंतु मनाच्या चुकीच्या जागी गुंतल्यामुळे जन्मास आलेले अज्ञान रूप बंधन आहे. त्यातून स्वप्रयत्नांतीच स्वतःच मुक्ती मिळणे शक्य आहे. मात्र गुंतलेला स्वतः त्या गुंत्यातून बाहेर पडण्यासाठी इच्छुक व प्रयत्नरत नसेल तर अन्य कोणी कोटी कोटी कल्पे लोटली तरीही त्याला यातून सोडवू शकणार नाही. अशा प्रकारे अगदी स्पष्टतेने आचार्याने जो अज्ञानरूपी बंधनात गुंतला आहे त्याने त्यातून बाहेर पडायचे आहे, इतर त्याला मुक्त करू शकणार नाहीत असे मानले आहे. मोक्ष स्वप्रयत्नांनीच शक्य आहे. प्रकरण 13 आत्मज्ञानाचे महत्व. 55 क्रमांकाचा श्लोक. न योगेन न सांख्येन कर्मणा नो न विद्या ब्रह्मात्मैकत्वबोधेन मोक्षसिद्ध्यति नान्यथा. योग सांख्य कर्म विद्येने मुक्तिलाभ कधी नसे. ब्रह्मात्मा एकत्व बोधाने केवळ तो साध्य होत असे. मराठी गद्य विस्तार. योग सांख्य कर्म आदी विविध योग ज्ञान शाखा, योग सांख्य कर्म आदी विविध योग ज्ञान शाखा अथवा अन्य विद्येच्या प्राप्तीने मोक्षलाभ शक्य नसतो. केवळ स्व आणि ब्रह्म किंवा आत्मा व ब्रह्म एकरूपच आहेत. त्या एकत्वाच्या भानाने व ध्यानानेच अनुसंधानाद्वारे मोक्ष साध्य होत असतो. म्हणून तो आत्मा, स्व आणि आत्मा, अहम आणि सहा, तो हम, मी आणि तो यांच्या एकरूपत्वाच्या भावाने आणि इथेच केवळ अनुसंधान ठेवल्याने ध्यानाद्वारे मोक्ष साध्य असतो. पुढे 56 क्रमांकाचा श्लोक. वीणाया रूप सौंदर्यम तंत्री वादन सौष्ठनम प्रजारंजन मात्रम तन्न साम्राज्याय कल्पते. वीणेचे रूप लावण्य तारवादन कौशल साम्राज्य लाभ नसे त्यात केवळ जनानुरंजन कारण. उत्कृष्ट वीणा व त्यातील तार म्हणजे तंत्रवादनाचे लावण्यपूर्ण कौशल्य यामुळे घटकावर समोरच्यांचे म्हणजे लोकांचे मनोरंजन करणे शक्य असते. त्यामुळे कोणताही विशेष लाभ साम्राज्य प्राप्ती होत नसते. येथे आत्मज्ञान हा एखादा महान साम्राज्य प्राप्तीहूनही अधिक महनीय लाभ असल्याचे सांगायचे आहे. मोक्ष प्राप्ती सर्वतोपरी महान आहे, महत्तम आहे. म्हणजे उत्कृष्ट वीणा
आणि त्याचं तंत्रवादन तारवादन करणारा त्याचं लावण्यपूर्ण कौशल्य यामुळे घटकाभर मनोरंजन जरूर होते. तसंच संसारातल्या अनेकानेक विविध विषयांनी मनोरंजन जरूर होते. पण मनोरंजन म्हणजे मनाला पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या गोष्टीत आकर्षणात मूर्खतेत अडकवणं आहे. किंवा मनोरंजन अनेकानेक गोष्टींनी होत असलं तरी मन पूर्णतया मुक्त व्हायचं असेल, मन पूर्णतया चाकोरी रीतीभाती प्रणाली यातून म्हणजे वेगवेगळ्या नॅरेशन मधून वेगवेगळ्या कंडिशनिंग मधून बाहेर पडायचं असेल तर आणि तर केवळ दॅट आणि मी हे एक आहे याचंच चिंतन अनुसंधान ध्यान धरावं लागतं. तेव्हा मोक्ष लाभ ही एखाद्या महान साम्राज्य प्राप्ती होऊनही अधिकतम श्रेष्ठ गोष्ट असल्यामुळे दुसऱ्या कोणत्याही भौतिक साधनेतून त्याची प्राप्ती होत नाही. याची केवळ आणि केवळ प्राप्ती प्रत्येकाने एक तर आपण केवळ असणेपणी असावे, कोणत्याही मनोरंजनात न गुंता जे जसं आहे तसं सामोरं जावं, किंवा आपण शरीर नसून आपण विश्वाच्या मुळाशी असलेलं एकमेव अद्वितीय चैतन्य आहोत याचं भान आणि ध्यान करून अनुसंधानाद्वारे साम्राज्य प्राप्तीपेक्षाही मोठा असलेला मोक्षलाभ करून घ्यावा. येथे भौतिक सुखसोयी साधने मनोरंजन याला स्थान नाही. पुढे 57 वाग्वै खरी शब्दधरी शास्त्र व्याख्यान कौशलम वैदिष्यम विदुषाम तद्वत् मुक्तयेन तु मुक्तये विद्वान वाणी प्रवाह शब्द निर्धर व्याख्यान कुशल निपुणता विद्वत्तावही भोग कारण असे त्यात मोक्षकारकता. विद्वानाची उगवती वाणी, त्याच्या शब्द निर्धाराचा खळखळाट, व्याख्यान कौशल्यातील त्याची निपुणता आणि त्याची सारीच्या सारी विद्वत्ता याची अवघी गोळाबेरीज केली तरीही सरते शेवटी ते श्रवण सुखत असते. आई कर्ण भोगत असतो, हे सारे भोगाचेच कारण आहे. त्यामध्ये मोक्ष मिळवून देण्याची कार्यकारकता किंवा समर्थता नाही. मोक्षासाठी ज्याचा त्याला आत्मबोध ज्ञान होणेच महत्वाचे व अपरिहार्य आहे. येथे श्रोते हो, तुम्हाला आणि या वक्त्यालाही स्पष्ट शब्दात श्रीमद आद्य शंकराचार्य संदेश देत आहेत. बाबा रे, तू कितीही विद्वान असलास, कितीही ज्ञानी असलास, तुला कितीही वेदविद्याचं ज्ञान असलं आणि किती उत्तम भाषेत तू निरूपण केलंस तरी हे निरूपण सत्याचा निर्देश करतो. सत्याचा निर्देश आणि सत्य सर्वस्वी वेगळं असतं. परंतु या निर्देशाद्वारे श्रोते हो, आपण या निर्देश समजून हे सर्व ऐकून आणि ही सर्व ज्ञान म्हणून जे म्हणतात ती सरते शेवटी माहिती आहे लक्षात घेऊन श्रोत्याने आपण ज्ञान म्हणून सांगतो माहिती आहे आणि वक्त्याने आपण ज्ञान म्हणून सांगतो ती ऐकतो ती माहिती आहे समजावे. आणि हे स्वे म्हणजे या मार्गाने, म्हणजे हा निर्देश आहे, हा इंडिकेटर आहे की या मार्गाने जा. या मार्गाने जायचा एवढाच अर्थ आहे की मी शरीर देह मन 36 तत्वाचा नसून मी केवळ आणि केवळ विश्व चेतना आहे असं सांगणारा दाखवणारा हा मार्ग आहे. मग मला वक्ता किती ज्ञानी असो, किती ज्ञानपूर्ण ओघवत्या वाणीत बोलो आणि भलं ते ऐकल्यामुळे आपल्या कानाला किती श्रवण सुख मिळो, कानाला मिळणारं श्रवण सुख हे सुद्धा कानाद्वारे मनाला मिळणारं मनोरंजनच आहे. तेव्हा या माहितीचा श्रवण सुख मनोरंजनाचा वापर न करता व माहिती देणाऱ्याने सुद्धा हे श्रवण सुख म्हणून लोकांना न देता त्याचा उद्देश एवढाच असला पाहिजे की धिस वे वन मस्ट गो, त्या निर्देश केलेल्या मार्गावरून जर तुम्ही जाल आणि स्वतः बोलणारा जाईल तर आणि तरच फक्त आपण चैतन्य आहोत आणि दुसरं काही नाही यावर लक्ष केंद्रित करून वक्ता आणि श्रोता मोक्षाला जातील. अन्यथा ही सर्व माहिती मनोरंजन ठरेल. बोलणारा बोलेल, त्याचे बोल तुम्ही ऐकाल, बोलणं वाया जाईल आणि डोलणं फोल जाईल. कृपया असं उभय पक्षी तुमच्याकडून आणि आमच्याकडून होऊ नये अशी प्रार्थना करून जो निर्देश आहे तो पकडूया आणि आय एम दॅट याच्या अनुसंधानात राहूया. पुढचा 58 क्रमांक
विज्ञाते परे तत्वे शास्त्रादी निष्फला विज्ञाते परे तत्वे शास्त्रादी निष्फला परमतत्व न जाणी तरी शास्त्राध्ययन निष्फळते असे परमतत्व जाणी तरी शास्त्राध्ययन अनावश्यकते असे छान हे तार्किक पद्धतीने सांगितलेलं आहे. परमतत्वाला न जाणल्यास शास्त्राध्ययन निष्फळ व्यर्थ ठरते आणि परमतत्वाच्या प्राप्तीनंतरही शास्त्राध्ययन अनावश्यक ठरते. तारांश ब्रह्मबोधच एकमेव ध्येय माणसासाठी निश्चित समजावे. त्याची युक्तिवाद समजून घ्या. जर आपण विद्वान असाल तर परीक्षेला बसून पास होण्याची गरज नाही आणि जर आपण विद्वान नसाल तर सर्व माहिती घेऊन तोंडपाठ करून परीक्षेत पहिले आलेच तरी आपण विद्वान होणार नाही. ज्याला आत्मज्ञान म्हणजे काय कळलं त्याच्यासाठी आत्मज्ञान विषयक माहिती उपयोगाची नाही आणि ज्याला आत्मज्ञान झालं नाही त्याला जरी ही माहिती मिळाली तरी ती माहिती उपयोगाची नाही. थोडक्यात जे आहे ते समजल्यानंतर त्याची सांगितलेली माहिती व्यर्थ आहे आणि ती माहिती समजून सुद्धा जे आहे ते गावलं नाही तरी सुद्धा ती माहिती व्यर्थ आहे. कारण एकदा का परमतत्वाला जाणलं की शास्त्राध्ययन चर्चा निष्फळ व्यर्थ ठरते आणि परमतत्वाच्या प्राप्तीनंतरही शास्त्राध्ययन अनावश्यक ठरते. कारण ब्रह्मबोधच एकमेव ध्येय माणसासाठी निश्चित समजावे. याचा अर्थ परत सोपा करून सांगतो. एकदा शिडीने आपण छपरावर गेलं की शिडीचा उपयोग नाही आणि जर आपण छपरावरच असू तरी शिडीचा उपयोग नाही. म्हणून सर्व साधने टाकल्याखेरीज आपण योग्य जागी पोचत नाही आणि योग्य जागी जर पोचत नसू तर सर्व साधनं असून सुद्धा ती निरुपयोगी आहेत. नीट समजून घ्या. पुढे 59 शब्दजालम महारण्यम चित्तभ्रमणकारकम आता प्रयत्नाज्ञातव्यम तत्वज्ञात तत्वमात्मना शब्दजाल महारण्य चित्तभ्रमणकारक म्हणून जाणे तत्वविदा करुणी तत्वासी यत्नपूर्वक. आपण किती शब्द बोललो काही बोललो तरी शेवटी एक शब्द जाळ आहे. जसं एक संसाराचं जाळ आहे तसं तत्वज्ञान विणलेल्या शब्दांचं जाळ आहे. संसाराच्या जाळात अडकला तरी माणूस व्यर्थ ठरलाच आणि तत्वज्ञानाच्या शब्दरूपी जाळ्यात अडकला तरी सुद्धा माणूस भ्रमचित्त झाल्यामुळे तत्वापर्यंत पोचणार नाहीच नाही. म्हणून शब्दरूपी जाळे ही महामाया असून त्या जाळ्यात किंवा या महारण्यात अडकून चित्ताला भ्रम होऊ शकतो, चित्त फसू शकते. म्हणून शब्द ज्ञाना पलीकडे सर्वथैव असलेल्या तत्वाचा जो जाणता असेल अशा महान तत्वज्ञाकडून प्रयत्नपूर्वक आत्मज्ञान प्राप्ती करून घेणे जिज्ञासूसाठी अत्यावश्यक ठरते. म्हणजे ज्याने तत्व जाणलं असा जो महान तत्वज्ञ असा तो महान गुरु असतो त्याच्याकडूनच शक्यतो जर आपणाला बोध झाला तर शक्यता आहे की शब्दरूपी महाजाळ तत्वज्ञान रूपी विद्वत्ता रूपी जे महामायाजाल आहे ते भेदून आपण पलीकडच्या तत्वापर्यंत पोचू शकू. म्हणून शक्यतो तत्व जाणणाऱ्या माणसाकडूनच ते समजून घेणं उत्तम असतं. आता अर्थात आपला नाईलाज आहे. तुम्ही त्याला ओळखता तो तत्वविद नसू शकतो परंतु तत्वविद भेटत नाही तोपर्यंत आपण काहीच करणार नाही का? मुळीच नाही. तर शंकराचार्यांसारख्या जे कृष्णमूर्तींसारख्या तुकाराम ज्ञानेश्वरांसारख्या मनीषींनी म्हणजे विद्वान लोकांनी जो आपल्याला मार्ग दिलेला आहे तो वाचून अभ्यासून प्रयत्नपूर्वक आपण त्यातलं ज्ञान घेऊन उरलेलं मायाजाल शब्दरूपी जंजाळ टाकून आपण पलीकडे जायचा प्रयत्न करूया. तेव्हाच श्रोते आणि साधक हो आणि वक्ता या दृष्टीने माझ्या बाजून आपल्या दोघांचे जीवन धन्य होऊ शकेल. परंतु एक लक्षात घ्या, शब्दरूपी जाळ हे मायाजाल आहे. त्यातील वर्णिलेलं जे आहे त्या तत्वाचा आशय ध्यानात घ्या, त्याचा संकेत ध्यानात घ्या आणि सर्व ज्ञानरूपी वर्णन बाजूला टाकून पलीकडे तत्पर्यंत जा आणि स्वतः तत् होऊन राहा. तत्वमसी म्हटल्यानंतर मी ते आहे ही पूर्ण अवस्था येईपर्यंत आपणाला ही माहिती फक्त मार्गदर्शक म्हणून उपयोगी आहे. त्यानंतर या माहितीचा काही उपयोग नाही. 60
अज्ञान सर्पदंशस्य ब्रह्मज्ञानौषधं विना किमु वेदैश्च शास्त्रैश्च किमु मंत्रै किमौषधे अज्ञान सर्पदसे जासी ब्रह्मज्ञान औषध उचित त्या असे वेदशास्त्र मंत्र अथवा इतर औषध त्या नसे. अज्ञान रूपी सर्पदोष झाला आहे त्याला ब्रह्मज्ञान प्राप्ती हा एकमेव उपाय आहे, औषध आहे. वेदशास्त्र मंत्र किंवा इतर कोणतेही औषध त्याच्यासाठी लागू पडत नाही. सारांश या प्रकरणात आत्मज्ञान हेच परमज्ञान असल्याचे अनेकानेक पद्धतीने आचार्यांनी पटवून दिले आहे. आता प्रकरण 12 प्रत्यक्ष अनुभवाची आवश्यकता. न गच्छति विना पानम व्याधिरौषध शब्दतः विना परोक्षानुभवम ब्रह्म शब्दैर्न मुच्यते. औषध सेवन करी केवळ औषध उच्चारण न व्याधी टळे. औषध सेवन न करी केवळ औषध उच्चारण न व्याधी टळे. प्रत्यक्ष न अनुभविता ब्रह्म ब्रह्म उच्चारण न मोक्ष मिळे. औषधाचे सेवन केल्याखेरीज केवळ औषधाची चर्चा करून व्याधीमुक्त होता येत नाही. त्याचप्रमाणे ब्रह्मलीन न होता केवळ ब्रह्म 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 नाम जपाने कोणाशी ब्रह्मरूप होता येत नाही, मुक्ती मिळत नाही. अकृत्वा दृष्ट विलयमज्ञात्वा तत्त्वमात्मनः बाह्य शब्दे कुतो मुक्ती वृत्ती मात्र फले नृणाम. अकृत्वा दृश्य विलयमज्ञात्वा तत्त्वमात्मनः बाह्य शब्दे कुतो मुक्ती वृत्ती मात्र फले नृणाम. दृश्यरहित प्रपंच विलय साधूनी आत्मतत्व जरी स्पष्ट ना दिसे उच्चारण मात्र शब्द असे त्याने मुक्ती कधी न दिसे. संसारात जे जे दिसते ते भ्रामक आहे हे जाणून दृश्यरहित जगाकडे पाहता येणे शून्यत्व जाणणे म्हणजेच सर्वत्र एक आणि एकमेव आत्मतत्व चैतन्य रूपे दृश्यरहिततेने चित आणि अचित. दृश्यरहितता म्हणजे चित आणि अचित हे एकत्र होऊन म्हणजे चैतन्य आहे, चित आणि अचित चैतन्य नाही. आता चैतन्य आहे आपल्याला दृश्यावरून समजतं आणि गडद अंधारावरून चैतन्य नाही असं समजतं, पण खरं गडद अंधार म्हणजे अचित. चैतन्याने आपली दृश्य रूपे आपल्यामध्ये घेऊन निर्माण केलेली अवस्था असते. म्हणून सगुण साकारामुळे आपल्याला निर्गुण निराकाराचा बोध होत असला तरी निर्गुण निराकार म्हणजे गडद अंधार असं आपल्याला वाटतं, पण गडद अंधार हा सुद्धा आपल्याला जाणवतो. तर ती गडद अंधार दिसायला अचित असला तरी जाणवण्याच्या पातळीला तो चित आहे. म्हणून चित आणि अचित इथे एकवटलेला आहे असं ते ब्रह्म आहे. म्हणून संसारात जे जे दिसते ते भ्रामक आहे हे जाणून दृश्यरहित जगाकडे पाहता येणे शून्यत्व जाणणे म्हणजे सर्वत्र एक आणि एकमेव आत्मतत्वे चैतन्य रूपे असून सुद्धा दृश्यरहिततेने चित आणि अचित असल्याचे प्रत्यक्ष पाहणे जाणणे अनुभवणे आहे. शब्दांचा उपयोग केवळ अर्थ सांगणे दुसऱ्यांची शाब्दिक देवाणघेवाण इतकाच आहे. त्याने मुक्ती शक्य नसते. मुक्ती म्हणजे दृश्यरहित दृश्यता पाहणे. मुक्ती म्हणजे दृश्यरहित दृश्यता पाहणे. म्हणून निर्गुण निराकाराचा अर्थ गुण आणि आकार विना साक्षात जे परमशांत कैवल्य आहे ते पाहणं आणि ते पाहता ज्याला येतं तोच गुण आकार असून सुद्धा नसल्यासारखा कैवल्यामध्ये म्हणजे आत्मामध्ये स्वविराजमान झालेला असतो. 63 अकृत्वा शक्ती संहार मगत्वा अखिल भूश्रियम राजा हमिति शब्दांनो राजा भवितुमर्हति. विना शत्रु संहार विना प्राप्ती यवने ऐश्वर्य मी राजा म्हणून कोणी मिळवी काय ऐश्वर्य. राजा म्हटला की ऐश्वर्य आलं, राजा म्हटलं की सत्ता आली. तर विना शत्रु संहार शत्रूचा संहार केल्याशिवाय विना प्राप्ती अवनी ऐश्वर्य आणि अवनीच ऐश्वर्य प्राप्त केल्याखेरीज जर कोणी म्हणत असेल मी शत्रूचा संहार न करता आणि ऐश्वर्य नसताना सुद्धा जर कोणी नुसताच राजा 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 म्हणून स्वतःला म्हणत असेल तर राजा म्हणून त्याला असं काय ऐश्वर्य मिळालं की जे ऐश्वर्य मिळाल्याने त्याचे राजे पण सिद्ध होते. म्हणून शत्रूचा संहार न करता आणि अखिल पृथ्वी मंडळाचे ऐश्वर्य प्राप्त न करता मी राजा म्हणून कुणाला ऐश्वर्य प्राप्त होत नसते, राजे पण मिळत नसते. 64
किं खननं ततो परिशिलाद्युत्कर्षणं स्वीकृतिं निक्षेपः समपेक्षते नैव हि शब्दैस्तु निर्गच्छति तद्वद् ब्रह्मविदोपदेश मनन ध्यानादिभिर्लभ्यते माया कार्य तिरोहितं सममलं तत्त्वं न दुर्युक्तिभिः आप्तोक्तिं खननं तथोपरिशिलाद्युत्कर्षणं स्वीकृतिं निक्षेप समपेक्षते नैव हि शब्दैस्तु निर्गच्छति तद्वद् ब्रह्मविदोपदेश मनन ध्यानादिभिर्लभ्यते माया कार्य तिरोहितं सममलं तत्त्वं न दुर्युक्तिभिः. आता पुढे बघा, छान आहे. पृथ्वी पोटी गुप्तधन विश्वासार्हे स्वकीय वर्तवी कोणी केवळ शब्देन धनलाभ जरी कोणी पृथ्वी गर्भासी नाखणी तैसे ब्रह्मविद गुरु शब्दाते मनन ध्यान नित्यासी जो अभ्यासे मायातीत निर्मल आत्मतत्व भेटे केवळ शब्देन त्यासी ते भेटे. दिव्य दृष्टीचा कोणी स्वकीय विश्वासार्ह माणसाला पृथ्वी पोटातले गुप्तधन दिसते. दिव्य दृष्टीचा जो कोणी असतो अशा एखाद्या स्वकीय विश्वासार्ह माणसाला पृथ्वी पोटातले गुप्तधन दिसते आणि तो ते इतरांना सांगतो. मात्र केवळ शब्दज्ञानाने त्या गुप्तधनाचा लाभ होत नाही. त्यासाठी भूगर्भ खणून दगडमाती दूर सारून प्रत्यक्ष धन मिळवावे लागते. तसंच ब्रह्मज्ञानी गुरुच्या शब्दांचे श्रवण मनन ध्यान चिंतन निधिध्यासन त्याने केले त्याला मायेच्या पडद्यात लपलेले निर्मल आत्मतत्व प्राप्त होते. केवळ शब्दाने त्याचा लाभ होत नाही. शब्द ज्ञान जाणून प्रयत्न केल्याशिवाय आत्मतत्व भेटत नाही. तस्मात् सर्व प्रयत्नेन भवबंध विमुक्ते वैरेव यत्न कर्तव्यो रोगादायु पंडितैः संसार रोग समजाणूनि ज्ञानी वर्ते मुक्ती हेतूने सर्व शक्ती स्वप्रयत्ने सर्थ करी कर्तव्य हेतूने. प्रकरण 13 प्रश्न चिकित्सा. यस्तोयाद्य कृत प्रश्नो वरीयांशास्तविन्मतः उत्तरप्रायो निगूढातो ज्ञातव्यस्य मुमुक्षुभिः तो प्रश्न उत्तमराही पंडित दृष्ट्या अतिश्रेष्ठतो असे संक्षिप्त गूढार्थ राही त्या ज्ञानयोग्य मोक्षार्थासितो असे. आचार्य शिष्याला म्हणतात, हे शिष्या हा प्रश्न नेमके बंधन काय, त्याची स्थिती काय, ते कुठून येते, त्यातून बाहेर कसे पडावे, आत्मा अनात्मा यात भेद काय वगैरे वगैरे अत्यंत उत्तम असून शास्त्रज्ञ पंडित या प्रश्नाला अतिश्रेष्ठ मानतात समजतात. या प्रश्नात गूढ आणि स्तुत्य रूप संक्षिप्त अर्थ भरून राहिला असून मोक्ष मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी जाणण्यायोग्य ज्ञान या प्रश्नाचे उत्तरात सामावलेले आहे. 67 शृणुष्वावहितो विद्वन् जन्मया समुदीर्यते तदेत श्रवणात् सद्यो वंदाति मोक्षसे. हे विद्वन सावध सर्वस्वाने माझी वाणी ऐक. हे विद्वन सावध सर्वस्वाने माझी वाणी ऐकसी जरी ऐकूनिती भवबंधातुनी तत्वर विमोचन पावसी तरी. आचार्य प्रश्नकर्त्या शिष्याला अत्यंत उत्तम व श्रेष्ठ ज्ञानपूर्ण उत्तर अपेक्षित असलेला प्रश्न विचारित आहे. म्हणतात, अरे विद्वान, जर तुम्ही सांगतो त्याकडे अत्यंत सावधानतेने आणि सर्वस्वाने लक्ष दिले तर केवळ नीट ऐकल्याने या भवबंधनातून तुझी सत्वर सुटका होऊ शकेल. येथे शांतरक्षतेने ऐकणे महत्वाचे आहे. जे कृष्णमूर्तींच्या भाषेत याला ऍक्टिव्ह क्वाइटनेस म्हणतात. म्हणजे असे की ऐकताना उत्तर असे ऐकावे की त्याबाबत क्रिया प्रतिक्रियांचा खेळ मनात चालू असणार नाही. उत्तर देणाऱ्याच्या अधिकाराचा योग्यायोग्यतेचा विचार मनात रेंगाळणार नाही. ऐकणे म्हणजे सर्वस्व सर्वक्षमता कानात स्थित करून ऐकणे. ऐकताना ऐकणे सोडून काही नसावे. परिपूर्ण शांततेने केवळ ऐकलेच जावे. अस्तु. 67 प्रकरण प्रश्न चिकित्सा. येथे आज आपण थांबलो. पुढील निरूपण उद्याच्या अध्यायामध्ये येईल. अस्तु.